नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 याबद्दलच्या रजिस्ट्रेशनच्या संबंधित काही नोटीस आलेला आहे, जो आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. एकंदरीत आपल्याला रजिस्ट्रेशन करताना कोणत्या 3 गोष्टींचं मुख्यतः काळजी घ्यावी लागणार आहे ते सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जाणून घेऊया की काय आहे ते. तर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. सोबतच टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू सुद्धा मिळणार आहे. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे आणि फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. सोबतच डेमो जे क्लासेस आहेत ते सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. चला तर मग आपण पाहूया की नक्की नोटीस काय आलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल यांनी एक नोटीस काढलेलं आहे, पब्लिक नोटीस आहे. तर अकॅडमिक इयर 2026 साठी त्यांनी असं सांगितलेलं आहे की द सीईटी सेल इंटेन्स टू मेक आधार अँड अपार मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर द सीईटी. त्यांनी आधार आणि अपार जे आहे ते सीईटी साठी कंपल्सरी केलेलं आहे. तर एकंदरीत काय आहे ते आपण पाहून घेऊया. आधार कार्ड जो आपला असतो ते, त्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ ॲज पर द क्लास 10 सर्टिफिकेट, लेटेस्ट फोटोग्राफ, ॲड्रेस, फादर्स नेम आणि मोबाईल नंबर सुद्धा लिंक जो आहे आधार कार्डला तो अपडेटेड असला पाहिजे, असं त्यांनी आधार कार्डसाठी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक परमनंट अकॅडमिक अकाउंट रेजिस्ट्री. जे अपार म्हणजे काय, जे अपार आहे ते काय आहे ते आपण इथे जाणून घेऊया. हां. तर अपार काय आहे, तर ऑल prospective candidates applying for CETs are advised to generate their अपार आय डी. अपार आय डी ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट असते, ते मध्ये त्यातली आय डी जी आहे ती सगळ्यांना जनरेट करायची आहे. त्यानंतर तिसरा जो मेन मुद्दा आहे तो असा आहे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट. जर का PWD कॅन्डिडेट ज्यांनी डिसेबिलिटी सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे, त्यांना समोर जाऊन सुद्धा कॅप राऊंडसाठी ते सर्टिफिकेट खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे ते UDID कार्ड जे आहे ते तुम्ही सगळ्यांनी काढून ठेवा, ज्यांनी तशा पद्धतीने भरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर स्क्राईब डिटेल जो आहे, PWD कॅन्डिडेट हु आर इलिजिबल टू ओपिट फॉर द स्क्राईब्स, ज्यांना स्क्राईब हवा आहे त्यांनी सुद्धा ऑनलाईन मध्ये ते टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये नेम, आधार, रिसेंट फोटोग्राफ, बोनाफाईड सर्टिफिकेट इश्यूड बाय द इन्स्टिट्यूशन आणि सोबतच हायेस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट सुद्धा ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीचं जो नोटीस आहे ते त्यांनी काढलेलं आहे PWD सीईटी सेलनी. ठीक आहे. तर तुम्ही जर का सीईटी एक्झाम क्रॅक करायचा विचार करत असाल किंवा रजिस्ट्रेशन आता तर आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत, रजिस्ट्रेशन करायचा विचार करत असाल तर तुम्हाला अपडेट तुम्हाला करावे लागेल आधार कार्ड, सोबतच क्रिएट करावे लागेल अपार आय डी. त्यानंतर इफ अप्लिकेबल जर का तुम्ही डिसेबिलिटी असेल तर त्याचं सर्टिफिकेट असणं तुम्हाला तुमच्याकडे खूप आवश्यक आहे. तर या 3 मेन गोष्टी तुम्हाला सगळं रजिस्ट्रेशनच्या आधी करून ठेवावं लागेल, नाहीतर नंतर तुम्हाला खूप त्रास होईल. ओके. त्यानंतर तुम्ही जर का क्रॅक करायचा विचार करत असाल MCA CAT, तर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन बॅच, ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स मिळणार, सोबत लेक्चर वाईज नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. लेक्चर वाईज नोट्स सुद्धा मिळणार आहे, सोबत 2 ते 3 लाईव्ह क्लास असणार आहेत. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स, फ्री मॉक टेस्ट अभ्यास करण्यासाठी आणि 2,000+ MCQ फॉर प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. हे झालं स्टडी मटेरियलचं. तर आपण बॅच बद्दल बोलून घेऊया. 29 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. सॉरी, 29 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे आणि ह्याचा मोड असणार आहे ऑनलाईन, ग्लोबल ऑनलाईन ॲपवर. तिथे डेमो क्लासेस सुद्धा आपण ठेवलेले आहे, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. या नंबरवर, दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि याची जी फीज आहे ती आहे 4,000 रुपये.
तर बॅच डिटेल्स मी सांगू इच्छिते की इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही लँग्वेजमध्ये ते असणार आहेत. सोबतच टोटल लेक्चर असणार आहे 2 ते 3 आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही बघू शकता लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर लगेचच. ठीक आहे, त्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर्सची फॅसिलिटी सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. तर याचा नक्की फायदा घ्या आणि कारण आपल्याला 30 मार्च 2026ला आपली एक्झाम असणार आहे, त्यामुळे काहीच दिवस शिल्लक आहेत, 3 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या, आजच बॅच जॉईन करा. कारण कसं असतं, मॅथ्स जो पार्ट आहे, मॅथ्सचा पार्ट थोडा हार्ड जातो मुलांना, त्यामुळे ते आपल्याला छान अभ्यास करता येईल. सोबत त्यांच्यासोबत लॉजिकल रिझनिंग आहे, इंग्लिश आहे आणि एक कम्प्युटर कॉन्सेप्ट आहे, ते सुद्धा आपल्याला इथे सगळं अभ्यास करायचं आहे आणि चांगल्या मार्काने सीईटी पास करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी काय ते डिटेल्स होते ते तुम्हाला सांगितलेले आहेत आणि नक्की ते रजिस्ट्रेशनसाठी सगळं आपलं आधार कार्ड वगैरे सगळं रेडी ठेवा, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. ओके एव्हरीवन, येत्या 29 डिसेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.